अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. भक्त हो, आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा आपण सर्व काही स्वामींवर सोपवत असतो आणि स्वामी आपली नेहमीच काळजी करत असतात. आपल्याला जे काही हवं असतं ते स्वामींच्या सेवेने आपल्याला नक्कीच मिळत असतं. ते स्वामी महाराज आपल्याला नक्कीच मिळवून देतात. तर असाच ह्या ताईंचा एक अनुभव आहे. हा अनुभव ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात नक्कीच पाणी येणार आहे. कारण प्रत्येक आईसाठी तिची लेकरं ही सर्वात जास्त महत्त्वाची असतात. आईचा जीव हा तिच्या लेकरांमध्येच असतो. आपण जर आपल्या स्वामी आईला आई मानलं तर स्वामी आई देखील आपल्यावरती तेवढंच प्रेम करतात, आपल्याला तेवढाच जीव लावतात. फक्त आपण मनापासून स्वामींची सेवा केली पाहिजे, त्यांना स्वामी आई मानलं पाहिजे. तर चला ह्या ताईंचा अनुभव आपण त्यांच्याच शब्दात सुरुवात करूयात. ह्या ताई म्हणतात की संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक, पालक आणि मालक असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांना माझा त्रिवार वंदन. मी स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये नव्हते. मी स्वामी समर्थ महाराजांबद्दल फार ऐकलं होतं, परंतु स्वामींची सेवा करावी असं कधी मला वाटलंच नाही. मी तेवढ्यापुरतं महाराजांचं ऐकायचे आणि विसरून जायचे. स्वामी समर्थ महाराजांचे बरेच काही व्हिडिओ मला दिसायचे, परंतु मी कधी ते ऐकले नाहीत. फक्त माझी जाव एक होती, ती स्वामी समर्थ महाराजांची खूप सेवा करायची. त्यांचा स्वामी समर्थ महाराजांवर खूप अतोनात विश्वास होता. ते नेहमी स्वामी 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 असा जप करत असायचे. मी नेहमीच पाहायचे, परंतु आपणही कधी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी असं मला कधी वाटलं नव्हतं. त्या ताई मला नेहमी सांगायच्या की तू स्वामींची सेवा कर बघ, तुला जेव्हा केव्हा अडचण येईल तेव्हा स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुझ्या हाकेला धावून येतील. परंतु मी त्यांना म्हणायचे की नाही, माझा देवावरती अजिबात विश्वास नाही, ही फक्त अंधश्रद्धा आहे असं मी नेहमी म्हणत असायचे. म्हणजे जावेला एक मुलगा आणि एक मुलगी होती. नंतर मलाही दिवस गेले आणि मला एक छान गोंडस मुलगी झाली. मी आणि माझ्या मिस्टरांनी अगोदरच ठरवलं होतं की आम्हाला फक्त एकच मूल हवं आहे. दुसऱ्या मुलाचा आम्ही विचार देखील करणार नव्हतो. असेच खूप छान आमचे दिवस जात होते. मुलगी हळूहळू मोठी होत होती. आता मुलगी आमची 5वीला गेली होती. ती शाळेत जात होती. आम्ही सर्व काही आमचं सर्व अगदी व्यवस्थित चालू होतं. परंतु एके दिवशी अचानक शाळेतून फोन आला की तुमची मुलीला बरं नाही, तुम्ही शाळेत या. म्हणून मी माझ्या मुलीला आणायला शाळेत गेले तर मुलगी तिथं झोपून होती. मी मुलीला घरी घेऊन आले. मिस्टरांना देखील सांगितलं. मग ते घरी आल्यानंतर आम्ही दवाखान्यात गेलो. मुलीच्या छातीत आणि पोटात फारच दुखत होतं. तिला वारंवार चक्कर देखील येत होती. आम्हाला वाटलं की काही व्हायरल इन्फेक्शन असेल, परंतु तिला आठवडाभर आम्ही तेथेच हॉस्पिटलमध्ये ठेवलं. तिला काहीच फरक पडत नव्हता. पुढे तिच्या सर्व टेस्ट करण्यात आल्या. सर्व टेस्ट करण्यासाठी भरपूर पैसे लागणार होते. आम्ही पैशाचा अजिबात विचार केला नाही. डॉक्टर जे काही सांगतील ते आम्ही सर्व करत होतो. आणि डॉक्टरांनी जेव्हा आमच्या मुलीची टेस्ट केली तेव्हा डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून आमच्या तर पायाखालची जमीनच सरकली. तिला असं काही झालं होतं की जे कधीच बरं होणार नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मुलीच्या हृदयाला होल आहे, आम्ही काहीही करू शकणार नाही. तुम्ही तिच्या सर्व काही इच्छा असतील त्या सर्व पूर्ण करा. असं सांगितल्यानंतर आम्हाला तर काहीच सुचत नव्हतं. रडावं की काय करावं काहीच कळत नव्हतं. अक्षरशः डोळ्यातून पाणी जे वाहत होतं ते थांबतच नव्हतं. मला तर काय करावं हेच सुचेना. मी खूपच हतबल झाले होते. मिस्टर देखील फार टेन्शनमध्ये होते. आम्ही सर्व काही खूप प्रयत्न करत होतो, परंतु प्रयत्नांना मात्र आता यश येणार नव्हतं. वेळ फारच कमी होता. काय करावे काहीच सुचत नव्हतं. मी हॉस्पिटलच्या बाहेर बाकडावर बसून होते आणि माझी जाव माझ्या मुलीला भेटायला आणि मला डबा घेऊन आली होती. ते आल्यानंतर मला मात्र रडू आवरेना. मी खूप ढसाढसा रडू लागले. ताई म्हणाल्या की अगं आता तरी विचार कर, स्वामी समर्थ महाराजांना शरण जा, बघ सर्व काही व्यवस्थित होईल. तू स्वामींची सेवा कर, अजूनही वेळ गेलेली नाही.
बघ, स्वामी समर्थ महाराज तुझ्या हाकेला नक्कीच धावून येतील. तू फक्त मनापासून त्यांची सेवा कर. आणि मी तेव्हा महाराजांवरती विश्वास ठेवण्याचं ठरवलं. आता कोणताच पर्याय नाही, हाच एक शेवटचा पर्याय आहे. असं म्हणून मी स्वामी समर्थ महाराजांना आता शरण गेले. स्वामी समर्थ महाराजांचं काय काय करायचं, कसं कसं करायचं मी ताईंना विचारलं. ताईंनी माझ्यासाठी एक स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, एक फोटो आणि स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आणला. मी घरी गेले आणि स्वामी समर्थ महाराजांचे रोज एक पारायण करू लागले. मुलगी हॉस्पिटलमध्येच होती. तिला थोड्या दिवसांनी डॉक्टर डिस्चार्ज देणार होते, परंतु मी तोपर्यंत देखील वाट पाहू शकत नव्हती. मी माझ्या मिस्टरांना हॉस्पिटलमध्ये थांबवून मी घरी येऊन स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू लागले. आणि जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये जात होते तेव्हा तिथे बसून मी स्वामी समर्थ महाराजांचं अखंड नामस्मरण करत होते. स्वामी समर्थ तारक मंत्र मी बनवत होते आणि तारक मंत्राचं पाणी बनवून ते मी मुलीला माझ्या पाजत होते. तेच तारक मंत्राचं पाणी मी मुलीच्या आजूबाजूला देखील शिंपडत होते, कारण कधी वेळ कोणत्या रूपामध्ये येईल हे मला सांगता येणार नव्हते. ती वेळ येण्या अगोदरच स्वामी समर्थ महाराजांची शक्ती तेथे असावी असं मला नेहमी वाटत होतं. आता माझा स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्ण विश्वास बसला होता. मी महाराजांच्या अगदी खूप जवळ गेले असं मला वाटत होतं आणि मी मनापासून स्वामी समर्थ महाराजांची खूप सेवा करत होते. मी त्या नामामध्ये इतकी गुंतले होते की जेव्हा स्वामी समर्थ नाम माझ्या ओठावर यायचं तेव्हा नकळत माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. म्हणजे इतके मी महाराजांमध्ये गुंतले गेले होते. आणि शेवटी माझ्या मुलीला डिस्चार्ज दिला. डॉक्टर म्हणाले की तुमच्या मुलीला आता घरी घेऊन जा. आम्ही मुलीला घरी घेऊन आलो. मुलीच्या छातीत आणि पोटात दुखायचं आता थांबलं होतं. असेच दिवस जात होते. अगदी 1 महिना झालं, 2 महिने झाले, 3 महिने झाले. मुलीच्या परत छातीत आणि पोटात दुखलं नव्हतं. आता मुलीला जे काही दिवस आहेत ते शाळेत पाठवावेत असं आम्हाला वाटलं. मुलगी शाळेमध्ये जाईल, मित्रांमध्ये खेळेल, मित्रमैत्रिणींना भेटेल असं वाटत होतं. म्हणून मुलगी रेग्युलर शाळेत देखील जात होती. तिची कोणतीच आता तक्रार चालू नव्हती. डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या गोळ्या देखील तिला सुरू होत्या. आणि मग सर्व काही व्यवस्थित चालू होते. माझी स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही चालू होती. मग डॉक्टरांना एकदा मी विचारलं की आपण पुन्हा एकदा आमच्या मुलीच्या टेस्ट करून पाहूयात का, काही सुधारणा झाली आहे का. डॉक्टर म्हणाले ठीक आहे, तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन या, आपण सर्व काही टेस्ट पुन्हा एकदा करू. आणि आम्ही महाराजांचा वार गुरुवार ह्या दिवशीच मुलीला दवाखान्यात न्यायचं असं ठरवलं आणि गुरुवारी आम्ही मुलीला दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टरांनी पुन्हा एकदा मुलीच्या सर्व काही टेस्ट केल्या आणि आम्हाला घरी पाठवले. 2 दिवसांनी मुलीचे रिपोर्ट येणार होते. मग माझ्या मिस्टरांनी डॉक्टर रिपोर्ट घ्यायसाठी हॉस्पिटलला गेले आणि तिथे असं काही घडलं की ते ऐकून अक्षरशः धक्काच बसेल असं काही सर्व काही होतं. आणि मग माझे मिस्टर दवाखान्यात गेले आणि सर्व काही रिपोर्ट वगैरे घेतले, डॉक्टरांशी भेटले आणि घरी आले. घरी आल्यानंतर ते अगदी स्वामींच्या मूर्तीसमोर गेले आणि ढसाढसा रडू लागले. मला तर काही समजेनाच की नक्की काय घडलं आहे. मी माझ्या जावेला आणि दिराला देखील बोलवलं. ते आल्यानंतर देखील माझे मिस्टर रडायचे थांबतच नव्हते. ते इतके रडत होते की त्यांना पाहून आम्हाला देखील रडायला आले. आम्ही त्यांना विचारत होतो की काय झालं आहे, नक्की झालं काय. त्यांचं हे सगळं पाहून मला तर फार भीती वाटत होती. टेस्टमध्ये काय निघालं आहे आणि काही नाही हे काही समजायला मार्ग नव्हता. मग मिस्टरांना पाणी वगैरे देऊन त्यांना शांत केलं आणि मिस्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून तर अगदी आम्हाला देखील रडायला आलं. मिस्टरांनी सांगितलं की आपल्या मुलीच्या सर्व काही टेस्ट केल्या आहेत आणि त्या टेस्टमध्ये हे दिसलं आहे की आपल्या मुलीच्या हृदयाला जे होल होतं ते होल पूर्णपणे आता नाहीसं झालेलं आहे. तिला आता कुठल्याच प्रकारचा धोका नाही. ती पूर्णपणे आता व्यवस्थित आहे. तिला कोणतीच अडचण नाही आहे. हे ऐकून मला तर काय सुचेनाच. मी तर महाराजांजवळ जाऊन खूप रडले. अगदी इतके रडले ना की काही त्याला प्रमाणच नाही. मला तेव्हा समजलं की स्वामी समर्थ महाराज खरंच आपल्या नशिबात जे काही नाही आहे ना ते सुद्धा आपल्याला मिळवून देतात आणि जे आपल्या हक्काचं आहे ते तर देतातच देतात. आता माझी मुलगी 7वीत आहे. मला हा अनुभव आलेला 2 वर्ष झालं.
ताईंचा एक व्हिडिओ ऐकला आणि हा पण अनुभव इतर स्वामी भक्तांना नक्की शेअर करावा असं मला वाटलं आणि ताईंनी माझा हा अनुभव इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवला, त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद. भक्तांनो, तुम्ही पण जर स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत नसाल ना, तर नक्कीच स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा. कारण महाराज आपल्याला अगदी भरभरून देत असतात. ज्याची आपण आशा सोडतो ना, ते देखील महाराज आपल्याला नक्कीच देतात. सर्वांनी माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, ह्या ताईंचा अनुभव अक्षरशः डोळ्यामध्ये खरंच पाणी आणणारा आहे. हे सांगताना देखील माझ्या देखील डोळ्यात पाणी आले आहे. तर तुमच्या पण नक्कीच आले असणार. हा ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की त्या ताईंना कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला पण जर असेच स्वामी सेवेमध्ये काही अनुभव आले असतील आणि ते तुम्हाला इतर स्वामी भक्तांशी शेअर करायचे असतील तर आत्ताच आम्हाला कमेंटमध्ये टाईप करा. आम्ही ते नक्कीच इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवू. पुन्हा भेटूयात अशाच नवीन स्वामी अनुभवामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.